अभि, काय झालं? हे मी तुम्हाला विचारायला हवं, काय झालंय? एवढा कसला विचार करताय तुम्ही? आणि ऑफिसला जातो असं म्हणालात आणि एवढा लवकर कसं परत आला? नाही, काही नाही. अभि, बरं वाटत नाहीये का? नाही, बरं वाटतंय, पण काल जरा पावसात भिजल्यामुळे थोडं डोकं दुखतंय. वाटलंच होतं मला, म्हणून मी सतत तुम्हाला आठवण करत असते ना अभि, की छत्री घेऊन जा. पण तुम्हाला लहान मुलासारखं पावसात भिजायचं असतं, म्हणून छत्री घरीच ठेवून जाता तुम्ही. तुम्हाला काही गोळी वगैरे देऊ का मी? नाही, गोळीची काही गरज नाहीये. जरा आराम केला की बरं वाटेल. बर, तुम्ही पटकन चेंज करून घ्या, मी बाम काढून ठेवते. लायकी बघून बोलायचं, कोणाशी बोलतोय काय बोलतोय नीट ध्यानात येतं काय तुझ्या? जास्ती तातूर मातूर बोलायचं नाही. ओ बच्चिरीन, अक्कल आली का? या विक्रमराज शिरकेशी नाडायचं नाही, कळलं का? तू थांब, थांब. या विक्रमराज शिरकेला जोडणार तो, आपण त्याला जिवंत जातोय. अभि, बाहेरून आणते मी. नाही तेजस, पळून जाऊन लग्न करणं हा ऑप्शन मला तरी पटत नाही. पण असं केल्याने घरच्यांचा विश्वासघात केल्यासारखा आहे रे. सोहा, मला आता हाच ऑप्शन दिसतोय ग. एकतर आपलं लग्न सहजासहजी होत नाहीये आणि तू पळूनही यायला तयार नाहीयेस. मग मला सांग, आपण कायमचे एकमेकांपासून वेगळे झालेलं चालणार आहे तुला? तेजस, प्लीज असं काही वाईट बोलू नकोस. सोहा, आपल्या बाबतीत वाईट घडतंय, मग बोलायचं काय ग? मला एकच ऑप्शन दिसतोय हा. तेजस, मला पळून जाऊन लग्न नाही करायचं रे. मी माझ्या लग्नाच्या बाबतीत खूप स्वप्न पाहिली होती आणि त्यात तू पळून जाण्याबद्दल जे बोलत होतास ना, ते वनिताने ऐकलंय. तिने आपल्या घरच्यांपैकी कुणाला सांगितलं तर? सोहा, प्लीज तू त्या वनिताचं टेन्शन घेऊ नकोस, कळलं ना? काही होणार नाही. तेजस, तुला कळत नाही आहे, प्रॉब्लेम्स आले ना की सगळे एकाच वेळी येतात. मला ना काहीच कळत नाही यातून मार्ग कसा काढायचा ते. सोहा, बघ, आपल्याकडे ना आता ऑप्शन नाहीये. जोपर्यंत तू कुठल्या तरी डिसिजनवर पोहोचत नाहीस ना, तोपर्यंत ना मी पुढचं पाऊल नाही टाकू शकत. सोहा, मी वेट करायला तयार आहे, पण तू एकदा प्लीज या गोष्टींचा विचार कर. वाटलंच आपण या विषयावरती उद्या परत बोलूया. चहा पावडर आलीये, साखर वंस, आता ती यादी बाजूला ठेवा ना. हे राहू देत ग. एकदा वाण्याने काय पाठवलं ना ते बघून घेते. अहो, पण किती वेळा चेक करणार आहात? अगं, सगळ्या वस्तू नीट बघितलेल्या बऱ्या असतात, परत नंतर तक्रार नको. हे बघा, तुम्ही ती यादी जरा बाजूला ठेवलीत ना, तर मला सोहाच्या लग्नाबद्दल तुमच्याशी बोलता येईल. ठीक आहे, ठेवली बाजूला, बोल. वंस, आता सगळ्या गोष्टी जुळून येत आहेतच, तर आपण सोहासाठी दागिने करायला टाकूया का? अगो बाई, खरंच ग,
सगळ्या गडबडीमध्ये ही गोष्ट तर आपण विसरूनच गेलो. हो ना. ठीक आहे, 1-2 दिवसात आपण जाऊन येऊ दुकानात. नाही पण त्याआधी काय करायचं ते तर ठरवायला हवं ना. वहिनी, अगं सोहाची आवड निवड काय आपल्याला माहित नाहीये का? पण आपण सुहालाच बरोबर घेऊन गेलो तर. हा, हे तर छानच होईल. म्हणजे तिच्या आवडीचे पण 4 दागिने घडवता येतील. अगदी बरं. वनिता, काय ग एवढ्या घाईघाईत कुठे निघालीस? अहो मी तुम्हाला सांगायचे विसरले बघा. आमच्या वस्तीतला नाला ना पावसाने लई तुंबलाय आणि माझ्या घरात बी पाणी आलंय. मला जावं लागलं आत्याबाई. एवढं महत्वाचं काम आहे म्हणल्यानंतर जा. पण घरातली सगळी कामं पूर्ण केलीस का? हा, का तशीच अर्धवट टाकून पळतीये? नाही नाही, समधी कामं झालीत ना, तुम्ही बघून घ्या एकदा. हा, मी जाते. हं? आत्याबाई, तुम्ही पळून जायचं बोलत काय? त्याच्यावरून मला आठवलं बघा, आज कोणीतरी पळून जायच्या गोष्टी करत होतो. काय? हा, कुणाला बोलताना ऐकलं मी. काय म्हणतीयस? अगं वनिता, हं? ग असं काय करतेस? तूच म्हणालीस ना तुझ्या चाळीतलं कोणीतरी पळून जात होतं आणि मग तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याला पकडलं. कधी? असं काय करते? मगाशीच तर म्हणालीस. असं आहे होय. मला वाटलं आत्याबाईला मला वेगळंच काहीतरी सांगायचं होतं. वनिता, तुझ्या घरात पाणी शिरलंय ना ग? हा, मी विसरलेच होते बघा. मला जावं लागलं. मी जाते. हं, चला. कळवा मला. हा. मीनाक्षी, काय आहे? अभिचं डोकं दुखायचं थांबलं का ग? बाम लावून दिला मी. आता कॉफी नेऊन देते. तेजस की विक्रम, काहीच कळेनासं झालंय. काय करू? या विषयावर मी डायरेक्ट तेजस बरोबरच बोलतो. तोच आता खरं काय ते सांगू शकेल. नाही, त्याने जर ही गोष्ट स्वतःहून लपवली म्हणजे नक्कीच त्यामागे काहीतरी वेगळं कारण असणार. आणि तसं काही कारण असेल तर तो मला खरं काय ते नक्कीच सांगणार नाही. काय हो? तुम्हाला आराम करायला सांगितलं होतं ना मी. मग उठलात का? अभि, हं? तुमच्याशी बोलतेय मी. इथे का उभे आहात तुम्ही? बसा आणि कॉफी घ्या. 1 मिनिट. अभि, आता या फाईल्सचं काय? कॉफी घेता ना तुम्ही? 1 मिनिट. मला एक खूप अर्जंट काम आठवलंय. मी जाऊन पटकन जरा तेजसला भेटून येतो. हं? आलोच. अभि, अहो, अभि, नक्कीच काहीतरी बिनसलंय यांचं. पण विक्रमकडे एवढ्या अर्जंटली जायचं म्हणजे नक्की काय काम असेल त्याच्याकडे?
विक्रम, अरे बोल ना अभि. अरे असं काय करतोयस? माझं नाव विसरलं काय? अरे हो, ते त्या विक्रम सरदेसाईंनी हे पेपर्स पाठवलेत. म्हटलं तू एकदा चेक करून घे. म्हणून मी फाईल घेऊन आलो होतो. ठीक आहे. थँक्यू अभि. म्हणजे तू माझ्यासाठी एवढी धडपड करतोयस. इट्स ओके यार. चल येतो मी. साऊथ आहे ना, एक दिवशी हार्ट अटॅक द्यायचा. ग्रामन काय नीट दिस ना आपलं, काय खरं नाही. या पुढं सावध राहावं लागणार आहे, नाही तर नजर हाटी आणि दुर्घटना घटी. नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेजस जर विक्रम नाहीये तर त्याला विक्रम म्हणून हाक मारताच त्याने मागे वळून का पाहिलं? हॅलो हा हॅलो मॅडम, मी वनिता बोलते. वनिता, अगं स्वतःच्या मोबाईलवरनं फोन करतेस आणि ओळख काय सांगतेस? पण मला सांग, तू आधी आली का नाहीस ते, की कामावर यायचं विसरलीस? मॅडम मॅडम, आता आधी मला काय आठवते ना ते मला पटापटा पटापटा सांगू द्या, नाही ते इसरीन मी. मला 1 मिनिट द्या. हे बघ वनिता, तू सुट्टी वगैरे मागणार असशील ना तर अजिबात मिळणार नाही. अहो मॅडम, मला बोलू द्या ना. हा बोल, काय बोलायचंय? हा वनिता, अगं तुझ्या डोक्यात काहीतरी सुरू होतं असं म्हणालीस ना, मग बोल ना. हा आठवलं आठवलं, मला हे सांगायचं होतं का काल मी तुम्हाला विषय सांगितला नाही का पळून जायचा, ते मला आता आठवले. कोण कोणाला काय बोललं, कधी बोललं, आता आठवले मला. हा हॅलो 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 वनिता, वनिता तुझा आवाज येत नाहीये मला. हॅलो. हा हॅलो 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 वनिता, अगं खरंच काही ऐकू येत नाहीये मला. हॅलो. अहो मॅडम, ते आपले तेजस भाऊ नाही का, ते आपल्या स्वतःही बरोबर पळून जायचं बोलत होते. आणि आपल्या स्वतःही बी तिथंच होत्या. हा हॅलो हॅलो, अगं नाही ऐकू येत ग मला. हॅलो. अहो हॅलो मॅडम, अहो माझ्या फोन मधून बी ना गुडगुड आवाज यायला लागलाय. तुम्हाला माझं बोलणं कळलं का नाही? हॅलो. हे बघ वनिता, तुला जर का माझा आवाज ऐकू येत असेल ना तर तू आधी घरी ये. हा, मग आपण काय बोलायचं ते बोलू. चल मी फोन ठेवते. हाय का, हे असं असतंय. कधीच्या काळात काय आठवलंय तर समोरच्याला ऐकूनच घ्यायचं नाही. आता घरी जाईपर्यंत लक्षात राहिलं म्हणजे देवच पावला म्हणायचा. वनिता, नुसता गोंधळ घालण्यात पटाईत आहे, दुसरं काय?
अभि, काय हो, मला उठायला उशीर झाला का? अभि, असे काय बघता? नाही, मला काही नको. मी अजून तुम्हाला विचारलंच नाहीये तुम्हाला काय हवंय. अभि, काय झालंय? काही नाही ग, मी आलो जरा फ्रेश होऊन येतो. काय रे अभि, बरं वाटतं का आता? हो, बरं आहे. चल आता तू गरम गरम नाश्ता करून घे, म्हणजे मग तुला औषधं घेता येते. वनिता, काय काय सांगत होतीस तू मला? फोन केला होतास ते? कुणी? तू मी कधी फोन केला तुम्हाला? अगं, तू थोड्या वेळापूर्वी मला फोन नव्हता केलास? काय जोक करायला मॅडम तुम्ही? हसू नकोसा. वहिनी, तू पण ना. अगं वनिता, गोखल्यांकडे न जाता पहिल्यांदा आपल्या घरी आलीये, हे काही कमी आहे का आपल्यासाठी? हं? नाही म्हणजे नशीबच म्हणायचं ना आपलं ते. काय वनिता, गच्चीवर कपडे वाळत घालायचे, हं? ते काम पहिल्यांदा करून दे. आता करते. तू पण ना. वंस, तुम्ही आता बोलवा सगळ्यांना. माझं दोनदा बोलवून झालंय. मुलं पण ना. मीनाक्षी, तेजस, सोहा, अरे चला पटकन. काय रे, किती वेळ? सोहा, काय ग, चेहरा का उतरलाय असा? आणि डोळे लाल वाटतात तुझे. रात्री झोप नीट नाही झाली का ग? ऍक्च्युली काल रात्रभर अभ्यास करत होते ना, म्हणून. अगं पण जो काही अभ्यास करायचा तो रात्री कशाला करायचा? दिवसा उजेडी करता येत नाही का तुला? हो, पुढच्या वेळेपासून ट्राय करते. वंस, तुमची प्लेट द्या ना. विक्रम, जरा ती जामची बॉटल दे ना. अरे अभि, असं काय करतोय? तेजस, अरे सॉरी, ते कालपासून सारखं विक्रम विक्रम चालू आहे ना, लक्षातच नाही आलं. काल त्या मुलीने फोन उचलला नाही. मे बी मी तिला मेसेज केला तर ती बघून मला कॉल बॅक करेल.